नमस्कार मित्रांनो, टायगर जीवन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, काल 27 तारखेला दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आपल्या मराठी अभिनेते यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे। एव्हाना तुम्ही ओळखला असेल मी कुणाबद्दल बोलतोय तर हो, अशोक सराफ यांच्याबद्दल। अशोक सराफ हे नाव ओठ्यावर आलं की प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठतात। या व्यक्तीने गेली 5 दशके त्याच्या विविधांगी भूमिका आणि नाटकांनी रसिकांना खिळवून ठेवलेले आहे। आम्ही लहानाचे मोठे हे अशोक सराफांच्या अभिनय पाहून, त्यांचे चित्रपट पाहून, त्यांची नाटकं पाहून लहानाचे मोठे झालो। त्यांच्या अभिनयातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा अभिनय अतिशय दर्जेदार आणि सकस असतो। त्यातील काही निवडक भूमिका त्यांच्या ज्या मला आवडल्या आहेत, त्यापैकी गुपचूप नावाच्या चित्रपटातील त्यांचे प्रोफेसर धोन नावाची भूमिका असेल, त्यानंतर सगळीकडे बोंबाबोंब नावाच्या चित्रपटातील पत्रकार असेल, अशी बनवाबनवीमधील धनंजय माने ही तर भूमिका अजरामर झालेली आहे। त्याचप्रमाणे अशोक सराफ यांनी केलेल्या भूमिकांपैकी एक भेदक राजकारणी जो आपल्याला वजीर चित्रपटामध्ये पाहायला मिळतो। त्याही व्यतिरिक्त एक अतिशय भावलेला चित्रपट म्हणजे आपली माणसं मधील त्यांनी साकारलेला असाह्य बाप, किती बोलू मन भरून येतं। अशोक सराफ ही व्यक्ती नसून एक विद्यापीठ आहे। अशा माणसाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। तसेच त्यांना त्यांच्याकडून रसिक मायबापांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पुढील काळामध्ये सेवा घडू, तसेच त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू हीच ईश्वराचरणी मागणं करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।